हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. काय आहे रे? टमाटर नाही बोल गाइस. अण्णा गाईज, प्रेम काय बोलला माहिती आहे की थांबा, तुम्हाला एक मिनटं थांबा, मी मोबाईल जरा सेट करते. प्रेम काय बोलला माहिती आहे की ना, हा बॉल आहे, हा बघा त्याने आणला. तर मी बोलली काय रे, हे काय? तर तो बोलतो की हा बॉल आहे. मी बोलली नाही रे, लई जड लागतो, वेगळंच मटेरियल आहे त्याचं तर काहीतरी. तर हा काय बोलला माहिती आहे, मी बोलले आपटू का? तो बोलला आपट. मग मी बोलतो फुटणारच नाही. आणि मी ना असंच टाकला नॉर्मल, जरा बघा फुटून पण गेला. पण गाइस हा विकत नाही घेतलेला मी, माझ्या मित्राचा आहे. त्याच्यामुळे ते असं काठीने मारतात, त्याला काहीतरी बोलतात पूल करून एक गेम आहे, त्याचा हा बॉल आहे. त्याच्या फ्रेंडचा बर्थडे होता ना, तर त्या लोकांना ना, त्याला आणि अजून एक दोन त्यांचे फ्रेंड आहेत, त्याला ना पिझ्झा पार्टी होती. पिझ्झा खायला गेलेले आणि तिकडे ते हे खेळायला गेलेले. हे नंतर खेळलं रात्री आणि तिकडून तो बोलला हा बॉल तिकडे नाही. मला वाटलं खरंच मम्मीने तोडून टाकला. नाही, मम्मी अख्खं नुकसान केलं मला. आणि ना गाईज, सानू बेबली हे लोक गेलेत ना, तर घर पुरं सुनं सुनं दिसून राहिलं. एकदम सुनं बघा, जसं कोणी आहेच नाही, एकदम शांत. तर ना मी आता किचनमध्ये फक्त बंटी उभी आहे, बबली आहे, बघते आता काय करते. तर आता आपण चाललो आहे किचनमध्ये. काय खाते? हा, चांगलं लागतंय. तर आता आपण जातोय बंटीताईकडे, बबलीकडे. बबली बेसिनमध्ये तोंड धुते आणि बंटीताई कोणी थंडा पिला? कोणी पिला माझ्या ग्लासात थंडा? आणि ही भांडण करते. ही ना कोणाच्या काय काय गोष्टी शेअर नाही करत, माहिती आहे कोणासोबत काय गोष्टी. आता कोणी तिच्या ग्लासात थंडा पिऊन घेतला तर त्याच्यामध्ये एवढा दणका लागायची काय गरज आहे? का पिला? हां, तर हिच्या ग्लासात बघा थंडा पिला तर हिला राग आला. हिच्या रुमाला कोणी हात पुसला, पाय पुसला तर हिला राग येतो. हिच्या ताटामध्ये कोणी जेवलं, ते ताट असं आहे ना की 10 रुपये देऊन पण कोणी ते ताट घेणार नाही. गाईज, मी दाखवते, हे बघा ते ताट दाखवते तुम्हाला. असं ताट आहे ना ते, तर 10 रुपये देऊन पण कोणी जेवणार नाही. हे बघा, हे असं ताट आहे, पण तिला त्या ताटाशी एवढा प्यार आहे, कोणाला जेवणी देते त्या ताटामध्ये. कशाला गोष्टीची छेडखानी करता? हां जर मला नाही आवडत तर कशाला घेता? हां, कशाला घेता? बंटी काय बनवते? बंटी काय बनवते? गाईज, प्रत्येकाची आपापली पर्सनल गोष्टी असतात. तर माझं तसं ताट आहे, ग्लास आहे, टॉवेल आहे. पण घराची फॅमिली पर्सनल नाही आहे ना, आपण सगळ्या गोष्टी जॉईंट फॅमिली असते. तर जॉईंट फॅमिलीमध्ये कोणी कोणाचं ताट घेतं, रुमाल घेतं, हे घेतं, ते घेतं. मी तुझे कपडे घालते. आता कपडे तुला होणारच नाही तर घालणार काय? कपड्याच्या गोष्टीच नाही केल्या, ताटाच्या गोष्टी केल्या. हां, कपड्याच्या गोष्टी केल्या आहेत का आपण? इथे गोष्टी कसल्या केल्या आहेत? ताटाच्या गोष्टी केल्या. ताट कोणी घेतलं तर तिला बहिणीला राग येतो, लगेच बोलते की ना, हा माझं ताट घेतलं, माझं ताट घेतलं. कोणी तिचं हे घेतलं ना, काय बोलतात त्याला, ग्लास घेतला. आता कोणी ग्लास थंडा पिला, मी पिली का छोटी पिली, कोणी माझं एवढी एकदम ब्राह्मणपेक्षा ब्राह्मण आहे ती. कोणी काय थोडं पण काय केलं का लगे हा माझ्या ग्लासामध्ये. आता ही 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 ओढणी बघा, ही ओढणी हिची खास आहे. हा, या ओढणीमध्ये आहे ना, आता बघा असं आहे तिचं. कोणी ना असं हात लावला, पाय लावला आणि तिच्या कपड्यांना, म्हणजे ज्याच्याने ती तोंड पुसते तुला बघा, असं तिला राग येतो. तर आता आपण बघायला जातात. खाली जेवण नाही बनवलं, मॅडमनी बनवलंय. आता बघू काय करते. किचन वर ठेवा, पूजा करा चपलांची. इकडे मी वाटीत कुरकुरीत बंटी काय आहे का? अरे वा, हे काय केलंय? करपी केली का? कांद्याची करपी केलेली आहे. हे खोबरं भाजलेलं, कांद्याची करपी आहे आणि हे खोबरं भाजते आता ती. आणि हे काय बनवले? मटण. हे मटण तिने बॉईल करायला ठेवलेलं आहे.
अरे वा, कोणतं काळ्या मसाल्याचं करते का? कोणासाठी करते? इकडे बघून बोल. कोणासाठी करते? माझ्यासाठी करते. म्हणते ते माझ्यासाठी मटण बनवते. कारण का बरं? तुला आवडतं चिकन नाही आवडत का? चिकन नाही आवडत, मटण. आता रस्सा रस्सा वाटते तुला तरी तरी. हां गाईज, आज आमच्या घरी मटण आहे. बंडीताई स्पेशल मटण, एकदम काळ्या मसाल्याचं झणझणीत मटण आहे आज आमच्या घरी. तुम्ही पण या जेवण करायला. कारण आणि आता पहिली गोष्ट तर घर सुनं वाटतंय. पण ना चिकन केलं होतं या आठवड्यात 2 वेळा चिकन झालं. पण मला चिकन नाही आवडत, पण प्रेमला वगैरे चिकन खूप आवडतं. तर चिकन केलं होतं पण आहे ना नाही, याच्या पहिले पण मटण केलेलं एकदा, पण मी नव्हतं खाल्लं. तर आज मटण करते ते एकदम काळ्या मसाल्याचं झणझणीत मटण करते. एकदम एकदम भारी वाटलं. टणटणं वाजलं आणि मटण शिजलं असं वाटलं. कारण मला मटण खूप आवडतं. पण मटण मला काय आवडतं माहिती आहे का? मटण ना मला असं पीस नाही आवडत. म्हणजे ते मांस असतं ना ते नाही आवडत मला. ना फक्त हड्डी आवडते. हड्डी ना एकदम चावून खाऊन त्याचा रस जो अर्क असतो ना तो मला फक्त हड्डी आवडते. असं माझं चॉईस आहे खायची. माझ्या तोंडाला पाणी आलंय. तुम्ही असं म्हणजे ना आमच्याकडे असं मटण आणि त्याच्यामध्ये भाकर असं वरपतात ना खायला. मी तुम्हाला आता माझं नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार की म्हणजे कसं मटणाची भाजी केली असं. त्याच्या पुढचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. आणि माझ्या ब्लॉगला ना स्किप नका करत जाऊ. कारण त्याच्यामध्ये खूप आमच्या घरातली ना एक से बढ़कर एक काही ना काही कॉमेडी असते. कोणी कसं आहे तर कोणी कसं आहे. जसं हाताचे 5 बोटं कसे वेगवेगळे असतात तसं आमच्या घरात पण एवढे 8-9 लोक आहेत ना, सगळे वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये छोटीचं धुतरूममध्येच काही ना काही ना चालत राहतं. हे बघा आता ही वाटी शोधून राहिली आणि ही वाटी कुरकुरेची वाटी घेऊन बसलेली बघा. चला बाय, लव यू.